सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 7 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये तापस्पर्श कथन, जनकू ब्रह्मविदू कथन, फळद्वय प्रशंसा, महादायसा प्रश्ने, आऊ विधी, प्रसवानुवादू, शास्त्र ईशाळुत्व कथन, आऊ वर्तन श्रवणी, अभिमानानुवादू, साधा कळंकी नारायणा पाहो धाडणे, असे एकंदरीत 7 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये तापस्पर्शाविषयी देव सांगतात की देवता लोकामध्ये पण श्राप मिळू शकतो। तर देवता लोकामध्ये श्राप कुठून कुठपर्यंत मिळतो, कोण्या देवतेच्या स्थानापासून कोण्या देवतेच्या स्थानापर्यंत हे श्राप वगैरे चालतात, हे देव आपल्याला पहिल्या चरित्रामध्ये सांगणार आहेत। नंतर फळाविषयी माहिती आहे, औसाविषयी काही देव सांगतात आपल्याला, आणि साधाईसांना कळंकी नारायण येथे मंदिर पाहण्यासाठी देव पाठवतात। त्या कळंकी नारायणाच्या पुढच्या खांबांवर नरक कोरलेले होते। तिथे सैंग लोकांमध्ये कसे नरक भोगवतात यमदूत, ते सर्व नरक एका मंदिराच्या खांबावर कोरलेले होते आणि ते देव पाहण्यासाठी धाडतात। म्हणजे जसे तसे नरक कोरलेले होते, त्यावर जसे सैंग लोकांमध्ये नरक भोगवतात यमदूत, तसेच नरक खांबावर कोरलेले होते आणि ते खरे होते, म्हणून देवाने पाठवले तिथं। तर पूर्वीचे जे मंदिर होते, जी स्थापत्य कला होती, ती कला आपल्याला ज्ञान देण्यासाठी होती। त्यावर जे चित्र रेखाटलेले असायचे, कोरलेले असायचे, ते सर्व आपल्यासाठी फार महत्वाचे होते, आपल्याला ते ज्ञान प्रदान करत होते, एवढे महत्वाचे ते शिल्प असायचे। परंतु नंतरच्या काळामध्ये आक्रमण झाली, जे काही त्या मंदिराचा इतिहास होता, जे काही ग्रंथांमध्ये माहिती होती त्या मंदिराविषयी की या मंदिरामध्ये काय आहे काय नाही, तर ते सर्व ग्रंथही नष्ट झाले, मंदिरही नष्ट झाले। म्हणजेच थोडक्यात सांगायला गेलं तर मंदिरांमध्ये जे काही एक अनमोल ठेवा होता तो नष्ट केला मुसलमानांनी। हे कळंकी नारायणाचं मंदिर जे देव इथे सांगत आहेत, हे त्याचं उदाहरण आहे की मंदिरांमध्ये पण अनमोल असा ज्ञानाचा ठेवा असायचा। चित्रांमध्ये बरं का, दगडी पाषाणावर ज्ञान कोरलेलं असायचं। एवढे आपले पूर्वीचे कारागीर, मंदिर तयार करणारे शहाणे होते, ज्ञानी होते। आता सांगायला गेलं आपली महिमा, या कारागिरांची किंवा भारतीय संस्कृतीची महिमा जर सांगायला बसलो तर खूप वेळ लागून जाईल आणि आपलं चरित्र मागे राहून जाईल। तर असो, आपण आपल्या विषयाला आरंभ करूया, आपण आपल्या चरित्राकडे वळूया। हे आजच्या ज्ञानसत्रातील जे चरित्र आहेत ते तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत आणि म्हणून लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्याही ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल। आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या ज्ञानसत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे माघ शुद्ध तृतीया, शनिवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, योगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 5 मार्च 2022। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, प्रेतदेहाचं नरक होण्यामागचे कारण काय? प्रेतदेह जे आपल्याला होते ते कशामुळे होते, या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आणि कोणी कोणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या YouTube चॅनलमध्ये। लीळा चरित्राच्या आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 33, तथा तापस्पर्श कथन। तथा म्हणजे मागच्या लीळेमध्ये जे देवाने लक्ष्मणाची भक्ती सांगितली आणि त्या लक्ष्मणाच्या भक्तीची प्रशंसा केली, तर असं हे निरूपण केल्यानंतर देव लगेच तापस्पर्शाविषयी सांगतात महादायसांना। एकुदी महादायसे पुराण ऐकवणी आली, जे चौघ ब्रह्मयाचे वरपुत्र, एकू सनकू सननंदन, एकू सनत कुमार सनातन, एकू जयो एकू विजयो, हे दोघे विष्णूचे द्वारपाळ। एके दिवशी महादायसा पुराण ऐकून आल्या। पुराणांमध्ये असं निघालं की ब्रह्म्याला 4 पुत्र होते, सनक, सननंदन, सनतकुमार आणि सनातन। हे 4ही पुत्र विष्णूच्या लोकामध्ये जायचे आणि नेमकं एका दिवशी काय झालं, जे जय विजय होते त्या विष्णूच्या लोकाचे द्वारपाळ, त्या द्वारपाळांनी त्यांना अडवलं। विश्वासू म्हणजे फार विश्वासू द्वारपाळ होते,
विष्णूचे हे जय आणि विजय, तेही दारवंठा सनकादिका आडकाठी घातली. सनकादिकांना सांगितलं तुम्ही बिलकुल आतमध्ये जायचं नाही, आडकाठी घातली, तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही विष्णूच्या दर्शनाला, असं या जय विजयाने सांगितलं त्यांना. कोणाला? या सनकादिकांना सांगितलं बिलकुल आतमध्ये जायचं नाही, नको जाऊ, आतमध्ये जाऊ नका. आम्ही जाऊनी, सनकादिक म्हणतात नाही नाही आम्ही जाणारच. मग तुम्हीही जा, द्वारपाळ म्हणतात नंतर जा तुम्ही, पहिला आम्ही आतमध्ये जातो, विचारतो, जर विष्णूची अनुमती असेल तर आम्ही तुम्हाला पाठवू आतमध्ये, आम्हाला पहिला जाऊन विचारून येऊ द्या, मग तुम्ही जा, असं हे जय विजय म्हणतात. हे काही आम्ही अखंड येऊ, येथ आम्हा आडकाठी नाही. सनकादिक म्हणतात अरे असं काय म्हणताय तुम्ही? सनकादिक कोणाला म्हणतात? जय विजयला म्हणतात, जे द्वारपाळ आहेत. सनकादिक म्हणतात की अरे आम्ही दररोजच जाणं येणं करतो, आम्ही अखंड जावं येऊ, आम्ही अखंडितपणे येणं जाणं करत असतो इथे, आम्हाला कधीही कोणी आडकाठी केली नाही. तुम्ही काय रे, तुम्ही कोण आहात आम्हाला आडकाठी करणारे, असं जय विजयला हे सनकादिक म्हणतात. म्हणून शापिले, असं म्हणून सनकादिकांनी श्राप दिला त्या जय विजयाला. हे जय विजय द्वारपाळ म्हणजे देवताच होत्या आणि देवतेला श्राप दिला सनकादिकांनी. ते वैकुंठुनी पडिले आणि मग ते जय विजय जे वैकुंठाचे द्वारपाल होते ते मृत्यू लोकामध्ये आले. ते महादायसी गोसाविया पुढा सांगितले. हे सर्व महादायसांनी स्वामींपुढे सांगितलं की आज पुराणामध्ये मी असं असं ऐकून आले. सर्वज्ञ म्हटले बाई ऐसे असे कैलास वैकुंठ पर्यंत तापस्पर्श एकूआती. स्वामी म्हणतात बाई असं आहे, तुम्ही पाहिलं ना आता हे जय विजय वैकुंठातून खाली कर्मभूमीमध्ये या मृत्यू लोकामध्ये आले. याचाच अर्थ काय? कैलाश वैकुंठ पर्यंत तापस्पर्श एक आहे, म्हणजे श्राप वगैरे चालतात. तिथल्याही देवता श्राप प्राप्त झाल्यानंतर खाली येतात मृत्यू लोकामध्ये. म्हणजे हा जीव किती सामर्थ्यवान आहे हे तुम्हाला या प्रसंगावरून लक्षात आलंच असेल. हे जे सनकादिक आहेत, सनक, सनंदन, सनतकुमार आणि सनातन, हे चारही ब्रह्म्याचे मानसपुत्र होते, हे चारही जीव होते. आणि एका जीवाने श्राप दिला तर जय विजय नावाची जी देवता होती वैकुंठीची द्वारपाल, तिला मृत्यू लोकामध्ये यावं लागलं. म्हणजे जीवाच्या ठिकाणी किती सामर्थ्य आहे. येसनी मोक्षा समाने फळे परितेथही तापस्पर्शू एकूआती. स्वामी म्हणतात मोक्षाच्या समान जे फळ आहेत सत्य कैलाश वैकुंठीचे, तिथे पण तापस्पर्श आहे. देव काय म्हणतात? मोक्षाच्या समान म्हणतात बरं का, मोक्ष असं म्हणत नाही. मोक्ष फक्त ईश्वराचं मोक्ष आहे, दुसरं कोणतंही मोक्ष नाही. या देवतेंचे मोक्ष हे काही काळापुरते असतात, काही काळापुरतं हा जीव दुःखातून मुक्त होतो, येण्यार्थी मोक्ष आहे. एकदा पुण्याई संपली या जीवाची की मग ब्रह्मा असेल, महादेव असेल, विष्णू असेल, ते खाली लोटून देतात मृत्यू लोकामध्ये या जीवाला. तर एवढे मोक्षतुल्य असे जे फळं आहेत सत्य कैलाश वैकुंठीचे, तिथे पण श्राप हा आहेच, तिथे पण देवता घाबरूनच राहतात. सकळे सुखेतिये दुःखांतिके की बाई. स्वामी म्हणतात जेवढे काही देवतेंचे सुख आहेत त्या सुखांमध्ये काय आहे? दुःखांतिके बाई, म्हणजे त्या सुखांचा अंत जो आहे तो दुःखामध्येच आहे. शेवटी या जीवाला दुःख मिळणारच असं देव म्हणतात. त्यामुळे देवतेचे फळ आपल्या काही कामाचे नाहीत, हे आपल्याला या स्वामींच्या बोलण्यावरून लक्षात येते. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 34. तथा जनकू ब्रह्मविदू कथन. जनक हा ब्रह्मविद होता, ब्रह्माला जाणणारा होता, असं देव कथन करतात. हा कोणता जनक होता बरं? समोर पाहूया. महादायसी पुसले जीजी 72 जनक ते अवघेची ब्रह्मविदू. महादायसा प्रश्न करतात जीजी, पुराणांमध्ये 72 जनक आलेले आहेत, तर ते सर्व जनक ब्रह्मविद होते का? ब्रह्माला जाणणारे होते का? असा प्रश्न महादायसांनी स्वामींना केलेला आहे. सर्वज्ञ म्हणते बाई तयांतू एकू ब्रह्मविदू तो बहुळाख्यू. स्वामी म्हणतात बाई 72 जनकांपैकी एक जनक तो फक्त ब्रह्मविद होता, जो ब्रह्माला जाणणारा होता, तो म्हणजे बहुळाख्य. बहुळाख्य हे त्याचं नाव होतं आणि आडनाव हे जनक होतं. बहुळाख्य जनक जे होते त्यांना ब्रह्माचं ज्ञान होतं असं देव म्हणतात. ये अवघे एक एकी विद्येचा एक एकू. आणि बाकीचे जे जनक होते 72 एक वगळला, बहुळाख्य जनक हा वगळला, त्याला ब्रह्माचं ज्ञान होतं. उरले 71. तर त्या 71 जनकांना वेगळ्या वेगळ्या विद्येचं ज्ञान होतं, परंतु ब्रह्मविद्येचं ज्ञान त्याला नव्हतं.
जे एकातर होते ना त्यांना ज्ञान नव्हतं ब्रह्मविद्येचं. फक्त बहुळाख्य नावाचा जो जनक होता त्याला ब्रह्माचं ज्ञान होतं असं स्वामी इथे सांगतात. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 35. फळद्वये प्रशंसा. स्वामींनी फळांची प्रशंसा केली. कोणते फळं आहेत समोर पाहूया. एकोदी गोसाव्याची असतानी फळाची गोष्टी होत होत्या. एके दिवशी स्वामींच्या ठिकाणी, स्वामी जिथे बसले होते, जिथे सभा आहे भरलेली, जिथे भक्तजन जवळ बसलेले आहेत स्वामींच्या, अशा ठिकाणी फळांच्या गोष्टी होत होत्या. उचा निचाचिया. भक्तजन म्हणत होते हे फळ उच्च आहे, श्रेष्ठ आहे, हे फळ नीच आहे, कनिष्ठ आहे असं म्हणत होते. यावरी गोसावी सांगितले. यावर स्वामी म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले, बोर आंबा येथ तृप्ती याती. स्वामी म्हणतात बोर खाण्यामध्ये आणि आंबा खाण्यामध्ये तृप्ती आहे. एखाद्याने बोर खाल्ले भरपूर तृप्ती येते, आंबे खाल्ले भरपूर तृप्ती येते. अरुची नाही, परंतु अरुची येत नाही हे फळ खाताना. अरुची म्हणजे इथे स्वामींना काय म्हणायचं की जसं एखादं फळ असं असते की जास्तच खाल्लं तर त्याची रीस भरते, खावंसं वाटत नाही, आणि एकदा रीस भरली की आयुष्यामध्ये पुन्हा ते फळ दिसलं की वकारी येते, फळाचा वास आला तरी मळमळ व्हायला लागते. असे काही फळ असतात किंवा असे काही फळ असतात की ते फळ पोटभर खाल्लं की त्याचा तिटकारा निर्माण होतो की नको रे बाबा आता हे फळ. त्याच्या ठिकाणी अरुची निर्माण होते त्या फळाच्या ठिकाणी. परंतु स्वामी काय म्हणतात, बोर आणि आंबा असे फळं आहेत जे तुम्ही कितीही खाल्ले तृप्ती येईल, परंतु अरुची नाही. अरुची येणार नाही तुम्हाला त्या फळाविषयी, तिटकारा निर्माण होणार नाही, रुची राहणारच त्यामध्ये. जसं आंबा आपण पोटभर जरी खाल्ला, आंबा खावासा वाटणार नाही, पोट भरला आपण असं म्हणू, परंतु असं नाही म्हणणार अरे अरे आता आंब्याची चवच काही लागत नाही आपल्याला, आता पुन्हा कधी आंबा खाणारच नाही मी. आपण काय म्हणणार, अहो जाऊ दे आता पोट भरलं, 4 आंबे उरलेत, आपण संध्याकाळी खाऊयात भूक लागल्यावर. बरोबर की नाही? तर स्वामी इथे म्हणत आहेत की आंबा असं फळ आहे, बोर असं फळ आहे की अरुची निर्माण होत नाही. पोट भरेल तुमचं, तृप्ती येईल, परंतु अरुची येणार नाही. बाकीच्या फळामध्ये अरुची येऊ शकते. हे उत्तमे फळे किंगा. बोर आणि आंबा हे उत्तम प्रकारचे फळ आहेत असं देव म्हणतात. आता तुम्हाला असं वाटू शकते बोरामध्ये एवढी काही रुची नसते, आता आपण बोरं खातो, एवढं काय विशेष आहे बोरांमध्ये? आता तुम्हाला विशेष काही वाटत नसेल बोरांमध्ये, परंतु 800 वर्षापूर्वी काही वेगळ्या प्रकारची बोरं असतील, त्याची चव चांगली असेल, आणि म्हणून तर स्वामी म्हणतात बोरं आणि आंबे हे फार श्रेष्ठ फळ आहेत. आणि ज्या अर्थी स्वामी म्हणत आहेत म्हणजे बोरही उत्तम फळ आहे, हा भाग सोडून द्या की आताच्या काळामध्ये तसे बोर आपल्याला मिळत नाही. आता बोराची झाडं लोक शेतांमध्ये लावतात, ॲपल बोर, काही चव नसते. गावरान बोर फार खमंग लागतात, तोंड खमंग पडते, चविष्ट लागतात. आणि ते जे शेती होते बोरांची, तिकडे सोलापूर वगैरे तिकडे शेताच्या शेता असतात, मी पाहिलेले आहे त्या कुसळमकड, बार्शीकड, तर ते बोरं काय एवढे चविष्ट लागत नाहीत. जे आपले गावरानी बोरं लागतात तसे चविष्ट लागत नाहीत. तर आताच्या काळांमध्ये तसे फळं मिळत नाहीत आपल्याला. स्वामींच्या काळामध्ये जसे फळं मिळायचे बोराचे, तसे फळं आता बोरांचे आपल्याला मिळत नाहीत असं आपण म्हणू शकतो. वास्तविक पाहता देव म्हणत आहेत हे चुकीचं आहे असं नाही. देव म्हणत आहेत ते बरोबरच आहे. काळ बदलला आणि फळं बदलले, पिकं बदलले, त्यामुळे आपल्याला चांगले बोरं खायला मिळत नाहीत. बोरच का बरं, इतरही अन्नधान्य पण चांगलं खायला मिळत नाही आपल्याला. नुसत्या फवारण्या केलेल्या असतात, नुसतं खताचं अन्न आहे का चव त्याला? एक 20-30 वर्षापूर्वी जर अद्रक खाल्लं माणसाने तर तिखट लागायचं आपल्याला. अद्रकाचा जर छोटा तुकडा तोंडात टाकला आपण आणि चावला तर अक्षरशः तिखट लागायचं, मिरची खाल्ल्यासारखं. आताचा अद्रक बाजारामधला घ्या तुम्ही आणि कचकच चावून खा, तिखट लागणार नाही तुम्हाला. यामागचं कारण काय? तर हे सर्व खत वगैरे जे आहे त्यामुळे सर्व चव निघून गेलेली आहे. खत, फवारणी, हे ते चालूच आहे. आणि म्हणून अन्नधान्यातही चव राहिली नाही, फळांमध्ये चव राहिली नाही, पालेभाज्यांमध्ये चव राहिली नाही पहिल्यासारखी. आणि म्हणून तर आपल्या मागे बिमाऱ्या लागलेल्या आहेत. 1772. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 36. महादायसा प्रश्ने आऊ विधी प्रसवानुवादू. महादायसांनी प्रश्न केला आऊसांविषयी, त्यावर देव विधीचा प्रसव सांगतात. काय आहे विधीचा प्रसव समोर पाहूया. एकोदी महादायसी म्हणतले जी जी आऊ वेसी मागितल्या भलतेही मिळे जी. महादायसा म्हणतात एके दिवशी जी जी या आऊसाला मागितलं की सर्व काही मिळते असं महादायसा स्वामींना सांगत आहेत. हे मागो जाणे, हिला फार छान मागता येते, लोकांकडून बरोबर ती मागून घेते. सर्वज्ञ म्हणते या चिता मिळे हा प्रसव विधीचा की बाई. स्वामी म्हणतात बाई यामध्ये मोठेपणा काय आहे? मागितल्यानंतर मिळत आहे तर तो प्रसव आहे, विधीमधला दोष आहे असं स्वामी म्हणतात. इथे दोष कशामुळे बरं? स्वामींनी तर सांगितलेलं आहे पात्री पडिले भोजन कीजे. आणि जर आपल्याला ते जमत नसेल, आपण जर काही लोकांकडून मागून घेत असेल तर आपण स्वामींच्या कसवटीवर खरे उतरत नाही.
स्वामींचं म्हणणं आहे की पात्रात पडलं तेच भोजन करायचं, जास्तीचं कोणाला मागायचं नाही. आणि औसा इथे मागून घेत आहेत लोकांकडून. पात्री पडलेलं भोजन यांना करता येत नाही, तर हा विधीतला प्रसव आहे, म्हणजे एक दोष आहे असं स्वामी म्हणतात. आमच्या वचनाचं जर पालन केलं तर त्यांना जास्त पुण्य आहे. हे मागून घेत आहेत लोकांकडून, लोकही देत आहेत, तर चांगली गोष्ट नाही यामध्ये, उलट हा प्रसव आहे असं देव म्हणतात. औसाने जर आम्ही म्हटलं ते ऐकलं तर जास्त पुण्य आहे, आणि मागून घेणं कुठेतरी कमीपणा आहे त्यांच्या आचरणामध्ये असं देव म्हणतात. तो एक प्रसव आहे विधीचा, विधीमध्ये एक आलेला दोष आहे असं देव म्हणतात. आणि महादेशांना देव पुन्हा म्हणतात की यामध्ये कोण्याही प्रकारची विशेषता नाही, असं समजू नका की त्यांना भेटते म्हणजे ते श्रेष्ठ आहेत आणि तुम्हाला मिळत नाही म्हणजे तुम्ही कनिष्ठ आहात, असं देव महादेशांना म्हणतात. असं कधीही मनात आणू नका. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 37. शास्त्र ईशाळुत्व कथन. स्वामी शास्त्राच्या ईशाळुत्वाविषयी कथन करतात, सांगतात. सर्वज्ञ म्हटले, हे शास्त्र आवृत्ती तया आवृत्ते, एरभीमा म्हणून तोंडी हुनी जाय, हे शाळवाची ईशाळू. स्वामी म्हणतात, बाई हे ब्रह्मविद्या शास्त्र जे आहे, या ब्रह्मविद्या शास्त्राचं जर आवर्तन कोणी करत राहिलं तरच त्याच्या लक्षात राहते हे शास्त्र. एरवी मा म्हणून तोंडी हुनी जाय. एरवी म्हणजे काय, तर आवर्तन जर केलं नाही तर तोंडी हुनी सर्व शास्त्र निघून जाते. म्हणजे आवर्तनच केलं नाही तर ते लक्षात कसं राहील. ज्याप्रमाणे प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. जर आपण प्रॅक्टिस करत राहिलो, आवर्तन करत राहिलो त्या ब्रह्मविद्येचं, तर आपण त्यामध्ये परफेक्ट बनणार. नाहीतर कसं बनणार परफेक्ट जर आवर्तनच नाही केलं तर. आणि म्हणून स्वामी म्हणतात आवर्तन केलंच पाहिजे. प्रॅक्टिस जर करत राहिलो आपण, पुन्हा पुन्हा देवाचे चरित्र ऐकत राहिलो तर देवाचे चरित्र आपल्याला पाठ होऊन जाणार. आणि म्हणून देव म्हणतात आवर्तन केलंच पाहिजे, तरच आपल्याला ब्रह्मविद्या शास्त्र लक्षात राहील. एरवी म्हणजे जर तुम्ही आवर्तन नाही केलं तर ते शास्त्र सर्व निघून जाते. कारण ही ईशाळवाची ईशाळू आहे. म्हणजे या ब्रह्मविद्येला जर तुम्ही वेळ दिला नाही तर या ब्रह्मविद्येला पण तुमचा तिटकारा येईल आणि खंती करेल हे ब्रह्मविद्या तुमच्यावर. हे ईशाळवाची ईशाळू म्हणजे काय, तर ही ब्रह्मविद्या पण तुमच्यावर खंती करून निघून जाईल असं देव इथे म्हणतात. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 38. आऊ वर्तन श्रवणी अभिमानानुवादू. भक्तजनासी आवसे गोष्टी करीत होते, ते गोसावी ऐकिले, तया उपरी सर्वज्ञ म्हणितले, कुश्चित गुरु आज्ञा तेन पाळी जे की नायका. भक्तजनाशी आवसे गोष्टी करीत होती. भक्तजनासोबत आवसा गोष्टी करत बसल्या होत्या. ते गोसावी ऐकिले, स्वामींनी ते ऐकलं. आणि या प्रसंगोपरांत स्वामी म्हणतात, कुश्चित गुरु आज्ञा ते न पाळी जे की नायका. स्वामी आवसांना म्हणतात, बाई कुश्चित गुरु आज्ञा जर असेल तर ती गुरु आज्ञा पाळू नये. आज्ञा जर चांगली असेल तरच पाळावी. जर कुश्चित गुरु आज्ञा आहे तर ते ऐकली नाही तरी पण तुम्हाला काही पाप लागणार नाही. गुरु जर तुम्हाला काही वाईट काम करायला सांगत असेल, अशी जर कुश्चित आज्ञा असेल, तर ते वाईट आज्ञा पाळली जरी नाही तरी तुम्हाला काही पाप लागणार नाही. अशी आज्ञा तर पाळूच नाही असं देव म्हणतात. यावर आवसी सांगितले, जी जी या पिंडा कारणे भवती जो गुरुवे लुलाती. मग आवसा म्हणतात, जी जी या पिंडा कारणे म्हणजे या देहासाठी जे जोगुरुवे आहे ते लुलाती, म्हणजे त्यांचं मन लुसलुस व्हायचं. हा थोरी कष्टी राखिला, जी खूप कष्ट करून मी या पिंडाचं रक्षण केलेलं आहे. एकू गुरु करू आदिला तो म्हणे कडासनी बैसावे, तरी उपदेशू देऊनी. मग एका गुरुजवळ गेले मी गुरु करण्यासाठी. तो गुरु म्हणायला लागला की कडासनावर तुम्हाला बसावं लागेल. कडासन म्हणजे काय, जे वाघाचं कातडं असते त्यापासून तयार केलेलं आसन, त्यावर जर बसाल तुम्ही तर आम्ही तुम्हाला उपदेश देऊ. औसांना ते काय पटलं नाही आणि म्हणून औसांनी त्यांचा काही उपदेश घेतला नाही. तो चित्तानयेची, औसांच्या चित्तामध्ये तो काय आला नाही, त्याचं काय बोलणं पटलं नाही आणि त्यांनी सांगितलेली आज्ञा पण काय पटली नाही. ते वेळी आणिकू गुरु पाहिला, तो गुरु सोडला, दुसऱ्या गुरुकडे गेली. तोही म्हणे कडासनी बैसाल की कुमारी उपदेशू, तोही चित्तानयेची. पुन्हा तो दुसरा गुरु म्हणतो कडासनावर बसावंच लागेल तरच आम्ही तुम्हाला उपदेश देऊ. मग औसाला तेही पटलं नाही. तेवेळी कुष्टिया साधू ऐसा तो गुरु केला. एक संन्यासी होता, त्याला कुष्ठरोग झालेला होता, त्याला शेवटी गुरु केलं मी असं औसा म्हणतात. मग तोही चेष्टा करी, मग तोही काहीतरी वाईट चेष्टा करायला लागला माझ्याबरोबर. ऐसा देखील, मग तोही सांडिला, मग त्यालाही सोडून दिलं मी. अशा कुचेष्टा माझ्यासोबत करायला लागला म्हणून. मग कुचिळ रूप धरिले, आणि मग औसा म्हणतात मी एक कुचिळ म्हणजे घाणेरडं रूप धारण केलं. चिंच बरटे हात पाय तोंड माखी. चिंच बरटे म्हणजे काय, चिंच फोडल्यानंतर त्यामधून जे चिंचोके निघतात त्या चिंचोक्याला पाण्यामध्ये मुरू घालायचं आणि पाण्यात मुरू घातल्यानंतर ती जी चॉकलेटी रंगाची साल असते त्या चिंचोक्यावर ती नरम होते आणि मोकळी होते आणि एकदम चिकट अशी ती साल असते. आणि त्या सालेला कुस्करून एक लेप तयार केला, त्याला बरटे असं म्हणतात.
चिंच बरटे, त्याला काय म्हणतात, चिंच बरटे असं म्हणतात. आणि मग हात पाय तोंड माखी, आणि मग तो जो लेप आहे चिकट चिकट असा त्या चिंचोक्यापासून तयार केलेला, चिंचोक्यातला आतला जो पांढरा भाग आहे तो बाजूला फेकून दिला, फक्त जो चॉकलेटी रंगाचा भाग होता तोच घेतलेला आहे, त्याला कुस्करलं चांगलं नरम झाल्यानंतर, त्याचा लेप तयार केला. आणि तो लेप, तो चिंचबरट्याचा लेप तोंडावर लावला, हातापायाला लावला, वरी राख उधळली आणि उकंड्यावरची राख उधळली अंगावर, म्हणजे ते राख पक्की चिटकून बसली शरीरावर त्या चिंचबरट्यासोबत. वरी गोंगातिया मासिया, आणि मग माझ्यावर अशा माशा बसायला लागल्या त्या वासाने. ओढले हात पाय अंचळा थिगळांची कंथा गळा, एसना कष्टी हा पिंडू राखिला जी. आणि तो जो लेप आहे लावलेला तो वाळल्यानंतर कसा दिसायचा, ओढले हात पाय, कारण की तो लेप कडक होऊन जायचा आणि हातपाय एकदम असे ताठ वाटायचे, कडक होऊन जायचे त्या लेपामुळे. आणि असं वाटायचं जणू काही या बाईला कुष्ठरोग झाला की काय. आणि मग लोक दुरून दुरून राहायचे. अंचळा म्हणजे काय तर बिना काष्ट्याचं लुगडं नेसलं. थिगळांची कंथा गळा, थिगळाची कंथा होती गळ्यामध्ये. एसना कष्टी हा पिंडू राखिला, एवढे कष्ट घेतलेले आहेत मी या शरीराचं, या पिंडाचं रक्षण करण्यासाठी, असं औसा म्हणतात. यावरी सर्वज्ञ म्हणते दीक्षिताची कन्या आणि उपासनेयाची सुन, वैधवाचा धर्मी वर्तता येसने उपजले, पुत्राभिमाने जोग्यांतुल वासू, उभे बैठे खाणे सर्व वर्णी भिक्षा, ऐसे अभिमाने सुहृदत्व स्वीकरिले. स्वामी पुढे म्हणतात दीक्षिताची कन्या म्हणजे दीक्षितांची मुलगी. औसांचं माहेरचं आडनाव दीक्षित होतं आणि म्हणून दीक्षिताची कन्या असं आलेलं आहे इथे. औसांच्या आई वडिलांचं आडनाव दीक्षित होतं. तर स्वामी म्हणतात की ही दीक्षिताची कन्या होती. औसा म्हणजे दीक्षितांची कन्या आणि उपासनीयांची सून. सासरचं आडनाव उपासनीय होतं आणि म्हणून देव म्हणतात उपासनीयांची सून. वैधवाचा धर्मी वर्तता येसने उपजले, म्हणजे विधवेचे धर्म आचरत असताना पण असं उपजलं, म्हणजे एवढे कष्ट सहन करावे लागले. एका विधवेचे धर्म सर्व आचरण केले या औसांनी. आणि मग कुठे ह्या सुरक्षित राहिल्या आणि पुढं पुत्राभिमाने जोग्यांतुल वासू केला. स्वामी म्हणतात की पुत्राच्या अभिमानामुळे, आता हा प्रसंग काय नेमकं तुम्हाला सांगतो. औसांच्या घरी कोणीतरी संन्याशी आले आणि संन्याशी आले असताना औसांनी मुलाला न विचारता काहीतरी दान केलं त्या साधू संन्याशांना. काही गहू तांदूळ ज्वारी काहीतरी दिला असेल किंवा द्रव्य दिलं असेल, असं काहीतरी दान संन्याशांच्या ठिकाणी केलं औसांनी. मुलाला आला राग. ज्यावेळेस मुलाला कळलं, मुलगा म्हणतो की मला न विचारता तू कसं काय दान दिलं. मुलगा असा बोलल्यामुळे औसांना आला राग. औसांना वाटते अरे मीच तर कमाई केली, माझीच संपत्ती आहे आणि माझ्या संपत्तीमधून जर मी दान करू शकत नसेल तर त्याचा काय फायदा. आणि म्हणून रागाच्या भरामध्ये औसांनी घर सोडलं की माझा मुलगा मला बोलतो असा, माझी काय एवढीही सत्ता नाही का की एवढंही दान करू शकत नाही मी. आणि औसांनी घर सोडलं आणि मग जोगी लोकांमध्ये औसा राहायला लागली. उभे बैठे खाणे, कधी बसून जेवण व्हायचं, मग जोग्यांमध्ये राहायला गेल्यावर कधी उभं राहून जेवण करायची, कधी बसून जेवण करायची. सर्व वर्णी भिक्षा, सर्व वर्णांमध्ये भिक्षा करायला लागलेले आहेत औसा. ऐसे अभिमाने सुहृदत्व स्वीकरिले. स्वामी म्हणतात की औसा अशा अभिमानिनी होत्या. औसा या अभिमानामध्ये स्वतःचं सुहृदत्व स्वीकार केलं त्यांनी, म्हणजे स्वतःचं चांगलं होईल अशाच मार्गाला औसा गेलेले आहेत. वाईट होईल असं काही केलं नाही त्यांनी की चला आता स्वतःचा मुलगा असा बोलत आहे, पोटचा गोळा मला असा बोलत आहे, मग आता जगायचं कशासाठी, चला मरून जाऊया, एखाद्या नदीमध्ये उडी मारून टाकूया आपण, असं औसांनी केलं नाही. असा विचारही आला नाही. कशामुळे? आध्यात्मिक अधिष्ठान मजबूत होतं. आणि यांनी काय ठरवलं, भिक्षा मागायचं आणि खायचं, कुठेही बाहेर राहायचं. मुलगा वाईट बोलला म्हणून आपलंही आपण अहित करून घ्यायचं असं मनामध्ये आलं नाही औसांच्या. औसांनी उलट धर्माचरण चालू केलं चांगलं. आणि तुम्ही बघा इथे शेवटी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना भेटले, म्हणजे किती चांगलं फळ त्यांना मिळालं सांगा तुम्ही. आणि म्हणून आध्यात्मिक अधिष्ठान मजबूत असणं महत्वाचं आहे. कितीही झालं तरी शेवटी तुम्हाला अध्यात्म जे आहे ते चांगलंच फळ देणार, आणि म्हणून अध्यात्म महत्वाचं आहे. हा ठावो वेळी स्त्रियांचे अंगवणे, इथपर्यंत स्त्रियांना त्रास सहन करावा लागतो असं देव म्हणतात. विकरला जीव काही एक नांगवी बाई, जो विकरलेला जीव आहे तो काही एक अंगवणार नाही असं शेवटी देव म्हणतात. अज्ञात लीळा, लीळा क्रमांक 39. साधा कळंकी नारायणे पाहो धाडणे. कळंकी नारायणाचं मंदिर पाहण्यासाठी स्वामी साधायसांना पाठवतात. हे कळंकी नारायणाचं मंदिर कुठं होतं? आळजपूरला होतं. एक वेळ गोसावी साधा ते म्हणितले. एके दिवशी स्वामी साधायसांना म्हणतात, साधे हो तुम्ही आळजपूर देखिले. स्वामी साधायसांना म्हणतात, साधे हो तुम्ही आळजपूर पाहिलं का?
तरी काळजी, साधे म्हणतात हो पाहिलं, कळंकी नारायणा गेली होती ती. स्वामी म्हणतात साधेसांना, तुम्ही कळंकी नारायणाच्या मंदिरात गेला होतात का? नाजी, साधे म्हणतात नाही. सर्वज्ञ म्हणतले, तेथ पुढा खांबावरी निर्ये भोग आकारिला असे. स्वामी म्हणतात तेथ म्हणजे त्या कळंकी नारायणाच्या मंदिरामध्ये पुढच्या खांबावर निरे कोरलेले आहेत. नर्क लोकामध्ये नर्क कसे भोगवतात यमदूत हे कोरलेलं आहे. तो तुम्ही देखिला, ते पाहिलं का तुम्ही? नाजी, साधायचं म्हणतात नाही पाहिलं. तो तुम्ही पहा हो साधे हो. स्वामी म्हणतात साधे हो, एकदा तुम्ही जा आणि ते सर्व पाहून या. मग साधे वेवद्याहुनी गाडिया बैसवणी गेली. वेवद्यावरून साधायचा गाड्यामध्ये बसून अळजपूरला गेल्या. मग ते पाहिले आणि मग तिथे ते कळंकी नारायणाच्या मंदिरामध्ये जातात आणि तिथे जाऊन ते नर्क सर्व कोरलेले पाहून येतात साधायचा. मागवते गोसावियांच्या दर्शना आली ते गोसाविया पुढे अवघे सांगितले. पुन्हा साधायचा परत आल्या स्वामींकडे ते सर्व नर्क पाहून आणि स्वामींपुढे येऊन सर्व सविस्तर सांगितलं की असे असे नर्क त्या खांबावर कोरलेले आहेत, असं होतं तसं होतं, हे होतं ते होतं. ते सर्व साधायचा जे जे पाहिलं ते सर्व स्वामींना येऊन सांगतात. तर अशा प्रकारे आपण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये एकंदरीत 7 लीळा पाहिलेल्या आहेत. 7ही लीळा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, आपण जे मागितलेलं आहे ते जर आपल्याला मिळत असेल, ज्याप्रमाणे आऊसांना मागितलं की मिळायचं, तर मागितलेलं मिळत असेल तर ते चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी की दोषरूप आहे? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्व वासनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, प्रतिदेहाचं नरक या जीवाला होते, यामागचं कारण काय? कशामुळे या जीवाला प्रतिदेहाचं नरक होते? प्रेतदेहाचं नरक होण्यामागचं कारण आहे विचिकित्सा रूप विकल्प करणे, छी तू घाण असं करणे, आणि त्यामुळं या जीवाला प्रतिदेहाचं नरक होत असते. तर यामुळे या जीवाला प्रतिदेहाचं नरक होत असते. बरोबर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे: तारामावशी पटाईत, निर्मलाताई फिरके, मेघाताई कारंजकर, दुर्गाताई भावे, राजश्रीताई वर्देकर, राजूजी वैद्य, तुकारामजी खानसुळे, कमलताई टोणपे, ज्ञानेश्वरजी महाजन, एकनाथजी माळी, जिजाताई लिपारे, लताताई चिपडे, मयुरीताई दीक्षित, आशाताई दीक्षित, विश्वासजी गोरे, शालिनीताई राऊत, राजश्रीताई माने, रुपेशजी अंजनकर, संध्याताई सुरेश, संध्याताई पाटील, प्रभाकरजी मुंगल, सुरेशजी केके, रामकृष्णजी नेमाडे, प्रकाशजी भडाळे, भूपाळजी साळवे, पुष्पाताई धनवटे, अच्युतरावजी अडवे, मेघनाताई राऊत, प्रज्वलजी मेहंगे, आरतीताई कदम, निवृत्तीजी खाडे, मंगलाताई मेटे, रुचाताई उगले, मुकेशजी भुयार, अनुपमाताई राऊत, लहूजी मादगुडे, रुक्मिणीताई मादगुडे, माधुरीताई भोपळे, योजनाताई भरते, स्वातीताई बावडेकर, प्रकाशजी साठे, नंदिनीताई गिरी, देवानंदजी काकडे, जिजाताई पाबळे, सुजाताताई पाटील, अनिताताई पाटील. या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि अगदी व्यवस्थित आणि अचूक अशी उत्तर तुम्ही सर्वांनी दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये मृत्युपती दहनागमनी स्त्रिय स्वार्थानुवादू हे चरित्र आपण उद्या पाहणार आहोत की जू किती स्वार्थपर आहे. पूर्व भक्तागमनी कोल्हापूर संख्यानुवादू हे चरित्र आपण पाहणार आहोत. तथा फटिकू दृष्टांत कथन, तथा मासी पोफळ दृष्टांत कथन, तथा थोंटे पारदी दृष्टांतू कथन, तथा अक्षता दृष्टांत कथन, तथा तृणजळुका दृष्टांत कथन, तथा सुसरवाती दृष्टांत कथन, अळंचू निराकरण दुधीकरणटे ममता कथन, वामदेवा संत लक्षण प्रशंसा, भिक्षांनाचा दधिभातू करणे हे सर्व चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड